सैनिक हा कुठलाही असो, मग तो वायुदलातील असो, या नेव्हीतील असो, या एअरफोर्समधील असो, या अग्निवीर असो, सर्वांचा सन्मान सारखाच केला जातो. यात कुठलीही शंका आणण्याचं काही कारण नाही. आणि अग्निवीर जरी शहीद वगैरे झाला तरी पण त्याला त्याच सैनिक सेवेमध्ये जे असलेले जे सन्मान असतात त्या सन्मानाच्याच पूर्णपणे शासकीय इतमामात सन्मान दिला जातो. प्रत्येक सैनिकाच्या पार्थिवावर तिरंगा टाकून त्याला योग्य ती सलामी दिली जाते. आणि पाठीमागे एकदा जे काही अमृतपाल म्हणून जे अग्निवीर होता त्याने जालिंदर येथे आपण ड्युटीवर असताना नोकरीवर असताना त्याने स्वतः डोक्यात स्वतःच गोळी झाडून घेतली आणि आत्महत्या केली. अशा वेळेस बाकी आर्मी किंवा हा जो सैनिक रूल आहे तो 1967 नुसार किंवा 1967 पासूनच मग सैनिकांनी सुद्धा आत्महत्या केली. त्या सैनिकाला शहीद वगैरे घोषित केलं जात नाही किंवा त्याला कुठलाही सैन्य सन्मान वगैरे दिला जात नाही. हा 1967 पासून आलेला नियम आहे. यात कुठल्याही सरकारने आजपर्यंत बदल केलेला नाही. त्यामुळं लोक उगाचच सैनिकांच्या बाबतीत जी काही अफवा, जे काही देशाला, सैनिकांना किंवा देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला बदनाम करण्याचं जे काही षडयंत्र काही राजकारणी म्हणा किंवा काही पाकिस्तानी प्रेमी, काही चीन प्रेमी यांनी जे हाती घेतले हे अतिशय निंदनीय आहे. याचा मोठ्या स्तरावर देशामध्ये अक्षरशः लोकांनी या लोकांचा बहिष्कार केला पाहिजे आणि या अशा राजकारण्यांची निंदा केली पाहिजे. त्यामुळं सैनिक कुठलाही असो त्याचा आदरभाव प्रत्येकाच्या मनामध्ये असलाच पाहिजे. ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. सैनिकाच्या बाबतीत कुणी असं काही म्हणू शकत नाही की हा अग्निवीर आहे, तो आर्मीतला आहे, तो नेव्हीतला आहे, तो एअरफोर्समधला आहे, मग ह्याचा सन्मान कमी, त्याचा सन्मान कमी, असं काही होऊ शकत नाही. नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता AV9 एक्सप्रेस. आपल्याकडं एखादी गोष्ट खोटी पसरवायची असेल तर त्याला वेळ लागत नाही आणि चांगल्या गोष्ट व्हायरल करण्यासाठी खूप वेळ लागतो. गावभर हिंडून येतं खोटं, पण जी गोष्ट सत्य आहे ती सत्य सांगण्यासाठी अक्षरशः कधी कधी आटापिटा करावा लागतो. अशी गोष्ट आपल्या देशात सध्या सुरू आहे. काल राहुल गांधींनी एक ट्विट केलं. सियाचीन मध्ये भारत चीनच्या बॉर्डरवर अग्निवीर अक्षय गवते हे शहीद झाले आणि त्यांनी आपलं सर्वोच्च बलिदान देशासाठी दिलं. त्यांच्या बलिदानासाठी खरं तर देशाने गर्व करायला पाहिजे. देशाला या गोष्टीचा अभिमान वाटायला पाहिजे की एक 18 वर्षाचा तरुण देशाच्या रक्षणासाठी आपलं सर्वोच्च बलिदान देतोय. आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी ट्विट केलं की अग्निवीर स्कीम मध्ये हे जे अक्षय गवते शहीद झाले यांना कुठला मदत निधी नाही, यांना कुठलं
विमा कव्हर नाही किंवा यांना कुठला सेना सन्मान नाही, शहीदाचा दर्जा पण नाही, अशा पद्धतीचं दादांत खोटं ट्विट काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी करून अक्षरशः देशाचा तर अपमान केलाच आहे, पण आपल्या देशासाठी अहोरात्र जे काही आर्म फोर्स रात्रंदिवस झगडत असतात, या देशाच्या रक्षणासाठी ते आपलं सर्वोच्च बलिदान देत असतात, असं जे काही आपली भारतीय सेना आहे, या भारतीय सेनेचं सुद्धा राहुल गांधींनी अपमान केलाय. त्यांनी हा विचार केला नाही की सरकारने या सगळ्या गोष्टीची तरतूद केलेली असते. दुर्दैवाने त्यांचा काही झटापटीमध्ये किंवा देशाच्या या लढाईमध्ये त्यांचा अंत झाला, शहीद झाले ते. पण या सैन्य सेवेमध्ये आलेल्या प्रत्येक सैनिकाला हे माहीत असतं की जेव्हा आपण ही अशी नोकरी करतो त्यावेळेस या गोष्टी सामान्य गोष्ट आहे, तर त्यावर आपल्याला आज चर्चा करायची नाही. पण जी राहुल गांधींनी जे खोटं ट्विट करून देशात जी अफवा किंवा देशाची सेनेची जी बदनामी करण्याचं जे कृत्य केले, हे अतिशय निंदनीय आहे, अतिशय खालच्या पातळीचं आहे आणि अतिशय नीच पातळीचं आहे, असं माझं म्हणणं आहे. कारण या अग्निवीर शहीद गवतेंना विमा कव्हर म्हणून 48 लाख रुपये मिळतील, म्हणजे त्यांच्या कुटुंबियांना अपंगता सहाय्यता निधी असतो जो सेनेकडून मिळतो. म्हणजे यामध्ये दिव्यांगता म्हणजे 100% जर अपंगत्व आलं तर आता इथं तर यांचा मृत्यूच झालाय, त्यामुळं यांना ती रक्कम 100% मिळेल. ती जवळजवळ 44 लाख रुपये यांच्या परिजनांना मिळतील. आणि आर्म फोर्स जी दुर्घटना झाली, म्हणजे आर्म फोर्स जे एक वेगळं एक कॅज्युअलिटी डिपार्टमेंट सुद्धा यांना 8 लाख रुपये देतं. आणि या अग्निवीराचा जो काही पगार पेंडिंग असतो, जो काही पगार आणि जमा असलेली रक्कम त्यावरील व्याज शासनाकडून म्हणजे सरकारकडून सेनेकडून जी काही रक्कम त्यांना द्यायची त्यावरील व्याज, असं जवळजवळ 24 लाख रुपये ही रक्कम त्यांना ती एक मुखी मिळते. आणि 30,000 रुपये अंत्यविधीसाठी तात्काळ मिळतात. आणि ज्या राज्यामध्ये किंवा ज्या राज्यातून अग्निवीर हा गेलेला आहे ते राज्य पण त्यांना 10-15 लाखाची मदत कुटुंबियांना सहज करतं. तेव्हा पूर्ण रक्कम ही 1 कोटीच्या वर जवळजवळ 1.25 कोटीच्या वरती जात असते. आणि जेव्हा हे जे अग्निवीर आहे यांचं जे काही भरती होण्याचं वय आहे हे 17.5 ते 21 वर्षे फक्त. या वयामध्ये कुठली नोकरी मिळते? ती याच्याकरता आणली की या योजनेमध्ये जे सुशिक्षित बेरोजगार इकडं तिकडं हिंडतात आणि हा जो वय 17, 18, 20, 19, 21 हे जे वय आहे याच्यामध्ये अनेक तरुण भरकटत असतात. गोरगरिबांचे मुलं 10वी-12वी झाल्याच्या नंतर यांना शिक्षणापासून ते वंचित होतात. आता 10वीला 45%, 12वीला 55%, मग ती कुठलीही शाखा असो, या अग्निवीराचा पात्रतेच्या बाबतीत
अतिशय साधी सोपी गोष्ट आहे. लोकांना 17.5 वर्षाच्या वयामध्ये नोकरी मिळते, 6 महिन्याची ट्रेनिंग असते, 4 वर्षाचा पिरियड, 4 वर्षांनी म्हणजे 21-22 वर्षाच्या वयामध्ये याला रिटायरमेंट मिळते. शिवाय 25% लोकांना कायमस्वरूपी नोकरी पण मिळते, ती त्याला 15 वर्षाची मिळते. जे रिटायर होतात त्यांना 24 लाख रुपये मिळतात. 21व्या वर्षी जेव्हा त्याला 24 लाख रुपये मिळतात तेव्हा तो त्याचं पुढील शिक्षण सुद्धा परत कंटिन्यू करू शकतो किंवा तो एखादा उद्योग व्यवसाय टाकू शकतो किंवा तो छोटी मिठून नोकरी करू शकतो. कारण जे या अग्निवीर भरतीमधून किंवा नोकरी 4 वर्षाची करून आले त्यांना पोलीसमध्ये 10% रिझर्वेशन आहे. यांना सिक्युरिटी गार्डमध्ये 10% रिझर्वेशन आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र या अशा मोठ्या राज्यांनी अग्निवीर स्कीम मधून जे रिटायर झालेले जे जवान असतील यांना नोकरीमध्ये, पोलीसच्या नोकरीमध्ये 10% रिझर्वेशन दिलेले. म्हणजे तुम्ही अग्निवीर मधून जेव्हा रिटायर होऊन याल त्यावेळेस तुम्ही पोलीसमध्ये 100% परत भरती व्हाल. शिवाय तुमच्याकडे 24-25 लाख रुपयाचा 21व्या वर्षी बॅलन्स असेल. तर ही सुविधा शासन, सरकार देत असतं. आणि 17व्या-18व्या वर्षी नोकरी लागणं म्हणजे तो त्या जेव्हा रोजगार, हे जे सुशिक्षित बेरोजगार असतात यांची राष्ट्रभावना, देशभक्ती ही सुद्धा वाढीस लागते. बेरोजगारी कमी होते. याच्यातून लोकांना, गोरगरिबांना फायदा मिळतो. लोकांना जेव्हा शिक्षणासाठी पैसे नसतात, कुटुंबासाठी काहीतरी केल्याचं समाधान मिळतं आणि बचत आणि घरच्यांना या गोष्टीची मदत होते. त्यामुळं अशा पद्धतीच्या स्कीम या नेहमी वाढीला लागल्या पाहिजे यासाठी सरकार प्रयत्न करत असतं. पण आपल्याकडं काही राजकारणी, काही ऍक्टिव्हिस्ट किंवा काही ज्यांनी नॅरेटिव्ह सेट केले की देशाच्या विरुद्ध बोलायचं, मग देशाचं किती नुकसान होते हे काही बघायचं नाही. देशाचा अपमान करता करता आता सेनेचा अपमान करायचा, भारतीय सेनेचा अपमान करायचा, किती अपमान करायचं याचा काही लिमिट राहिलं नाही. अक्षरशः भारतीय सेनेला किंवा भारतीय सेनेच्या प्रवक्त्यांना हे क्लॅरिफिकेशन देण्यासाठी पत्रकार परिषद घ्यावी लागली. राजकारण करायला या नेत्यांना अनेक ठिकाणी जागा आहे. कमीत कमी भारतीय सेनेला तरी यांनी या राजकारणामध्ये ओढू नये. तुम्हाला राजकारण करायचे, अनेक विषय तुमच्याकडे राजकारणाचे, लोकांच्या विकासावर बोला, सरकारच्या काही चुकीच्या धोरणावर बोला, तळागाळातल्या लोकांना काही फायदा मिळण्यासाठी बोला. पण जे सैनिक अहोरात्र या देशाची सेवा करतात त्यांच्या बाबतीत सुद्धा आपण जी अफवा पसरतात हा प्रकार अतिशय भयंकर आहेत, निंदनीय आहेत. या गोष्टीचं जे कुणी नॅरेटिव्ह सेट करतं त्या गोष्टीला हवा देणारे काही पत्रकार पण असतात, माध्यम पण असतात. सोशल मीडियामध्ये 2 ओळी लिहायच्या आणि त्याच्या खाली कुठली तरी वाईट कॉमेंट करायची. ही गोष्ट पसरण्याला वेळ लागत नाही. चांगली गोष्ट पसरण्यासाठी वेळ लागतो. कृपया मित्रांनो अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. आणि भारत सरकार कुठली गोष्ट करणार आहे किंवा कुठली गोष्ट करणार नाही यापेक्षा भारतीय सेनेवर, सैनिकांवर किंवा त्यांच्या कुठल्या स्कीमवर आपण नक्कीच विश्वास ठेवला पाहिजे. सरकारवर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हा विषय तुमच्यावर सोडतो. पण कमीत कमी
आपल्या भारतीय दलावर, भारतीय सेनेवर, आर्मीवर, मिलिटरीवर विश्वास ठेवला पाहिजे असं माझं म्हणणं राहील. तुर्तच मी इथं थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.